देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल वारंवार या भारतीय जनता पार्टी आणि समविचारी पक्षाकडून वारंवार चुकीचं विधान करून त्यांचं महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करण्याचं काम होत आहे। या देशामध्ये राहुल गांधी देश की आंधी है। राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाचं नव्हे तर देशाचं भविष्य आहे। राहुल गांधींची वाढत चाललेली लोकप्रियता त्यामुळे या भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, यांचा पोटसूळ उठलेला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि म्हणून कुणीतरी दिल्लीमध्ये जातो, राहुल गांधींना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देतो। कुणीतरी बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड नावाचा अतिशय नालायक आमदार, जो की फक्त वायफळ बडबडीमुळे या राज्यात चर्चेत असतो आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुक्ताफळे उधळण्याचं काम करतो। राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देणं असं जाहीर करणाऱ्या संजय गायकवाडचा या ठिकाणी आम्ही बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व आम्ही या ठिकाणी संजय गायकवाडाचं तोंड काळं करणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर करतो। आणि येणाऱ्या काळात राहुल गांधी असतील किंवा या देशात काँग्रेस पक्षाचा कुठलाही वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य आम्ही सहन करणार नाहीत। याची देखील या लोकांनी दखल घेतली पाहिजे। या लोकांना खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची यांची जुनी सवय आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीवादाचं किंवा चुकीचं विधान करून त्यांना जंगली घडवण्याचा यांचा जुना धंदा आहे। हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला माहीत आहे। लोकसभेमध्ये त्यांना मिळालेलं अपयश आणि उद्याच्या 2 महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका यामुळे वारंवार राहुल गांधींना टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। आम्ही बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पक्ष देशातला राहुल गांधी यांच्या सोबत आहे। याच्यापुढे राहुल गांधींच्या विरोधात कोणीही चुकीचं वक्तव्य करत तर त्याला जशास तसं उत्तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं देऊ।